एक लग्न प्रेम कहाणी भाग 46. आज रियाश आणि पिहू या दोघांचेही लग्न होते. म्हणून सिद्धार्थ आणि अवनी खास गावाहून मुंबईला परत जायला निघालेले होते. ते दोघे सर्वात आधी रियाश आणि पिहूच्या लग्नाला जातात. अवनी, हा माझा मित्र. मी तुला बोललो होतो ना, द बिझनेसमॅन रियाश देशमुखबद्दल. हॅलो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून रियाश हसत अवनीकडे बघत बोलतो. हॅलो, नाईस टू मीट यू. अवनीसुद्धा बोलते. आणि अवनी या रियाश देशमुखच्या मिसेस पिहू देशमुख. हॅलो. पिहू बोलते. हॅलो. अवनीसुद्धा बोलते आणि पिहूच्या जवळ जाते. मला यांनी तुझ्या आणि रियाश भाऊजींच्या लग्नाबद्दल सगळं काही सांगितलेले आहे. तुमची लव्ह स्टोरीसुद्धा मला माहिती आहे बरं का. खरंच पिहू, तू खूप लकी आहेस, म्हणून तुला रियाश भाऊजीसारखे हजबंड मिळाले. अवनी हळू आवाजातच पिहूच्या जवळ येते आणि बोलते. तेच अवनीचे बोलणे ऐकून पिहू हसते आणि बोलते. हो अवनीताई, मी खूप लकी आहे आणि मला यांनी तुमच्याबद्दलसुद्धा खूप काही सांगितलेले आहे बरं का. जशी मी लकी आहे ना, तशा तुम्हीसुद्धा खूप लकी आहात. तुम्हीसुद्धा असेच कायम खुश राहा. हो नक्कीच, अवनी हसत बोलते. इकडे रियाश आणि सिद्धार्थ बराच उशीर बोलत होते, तर दुसरीकडे अवनी आणि पिहू या दोघीजणी बोलत होत्या. बऱ्याच वेळानंतर सिद्धार्थ आणि अवनी रियाश पिहूसोबत फोटोज काढून तिथून निघतात. दोघेही घरी निघून जातात. अवनी रूममध्ये जाऊन चेंज करून बाहेर येते. सिद्धार्थसुद्धा चेंज करतो आणि बाहेर येतो. अवनी, ऐक ना, मला अर्जंट बाहेर जावं लागणार आहे. ऑफिसचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि विकीसुद्धा इथे नाही, मग मी जाऊन येतो. अहो, एवढा अचानक काय प्रॉब्लेम झालेला आहे? आय डोंट नो अवनी, पण झाला आहे. मी जाऊन येतो. तू तुझी काळजी घे. अहो, त्यापेक्षा मी एक काम करते ना, मी सुद्धा तुमच्यासोबत ऑफिसमध्ये येते. माझीसुद्धा तुम्हाला काहीतरी मदत होईलच ना. नाही अवनी, त्याची काहीही गरज नाही. मी एकटाच ऑफिसला जाईन. तुझी काही मदत लागली तर मी नक्कीच तुला कॉल करून सांगेन. तोपर्यंत तू घरीच बस आणि तू तुझी काळजी घे. ओके, डोंट वरी. मी जातो. बाय, टेक केअर. एवढं बोलून सिद्धार्थ तिथून निघून जातो. सिद्धार्थ गेल्यानंतर अवनीही तिचे पटकन जे काही काम होते ते पटापट आवरते. खरं तर घरामध्ये कोणीच नव्हते, कारण सगळेजण अजून गावी होते. त्यामुळे दिवसभर आता काय करावं हा मात्र प्रश्न अवनीला खूपच सतावत होता. घरचेसुद्धा अजून गावीच होते. आता संध्याकाळचे साधारणपणे 9 वाजत आलेले होते. अवनी सिद्धार्थची जेवण्यासाठी खूप वाट बघत होती. तिने आत्तापर्यंत सिद्धार्थला 4 ते 5 वेळा कॉल करून बघितलेला होता, पण तरीही सिद्धार्थने अजूनही कॉल रिसीव्ह केलेला नव्हता. अजून कसा काय सिद्धार्थ घरी आलेला नाही याचीच काळजी अवनीला वाटत होती. ती आता थोडी आतून घाबरलेली होती. तिच्या मनामध्ये चुकीचे विचार येत होते. सिद्धार्थ कॉल का उचलत नाही हेच तिला समजत नव्हते. आता रात्रीचे 11:30 वाजत आलेले होते. अजूनही सिद्धार्थ घरी आलेला नव्हता. अवनी आता त्याची वाट बघून खूप दमलेली होती. तिच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते. भीती निर्माण झालेली होती. ती विचार करतच ऑफिसमध्ये कॉल करते, पण ऑफिसमध्ये एवढ्या रात्री कॉल कोण रिसीव्ह करणार होते? सगळे तर घरीच गेलेले होते. तिच्याकडे ऑफिसमध्ये नाईट शिफ्ट करणाऱ्या वॉचमन काकांचा नंबर होता. अवनी विचार करून त्यांना कॉल करते. त्यांच्याकडून अवनीला समजते की सिद्धार्थ आज तर ऑफिसला आलेलाच नाही. आता मात्र त्या वॉचमनचे बोलणे ऐकून अवनी जास्तच घाबरून गेलेली होती. सिद्धार्थ ऑफिसलाच गेला नाही, मग तो नक्की गेला तरी कुठे? तो तर ऑफिसला जातो असं म्हणून अवनीला सांगून गेलेला होता. असं कसं होऊ शकतं? आता मात्र अवनीच्या मनामध्ये खूप चुकीचे विचार येत होते. जाताना त्याला काहीतरी झालं नसेल ना, हेच विचार तिच्या मनामध्ये येत होते. ती घरच्यांनासुद्धा कॉल करून सांगू शकत नव्हती. उगीचच घरचे काळजीत पडले असते. तिकडे ते टेन्शनमध्ये बसले असते. तिच्या मनात जयला कॉल करावा का असे आलेले होते. नंतर ती जयला कॉल न करता विकीला कॉल करते. हॅलो वहिनी, काय झालं? एवढ्या रात्री तुम्ही का कॉल केलेला आहे? भाऊजी ऐका ना, अवनी घाबरत बोलते. वहिनी, तुमचा आवाज एवढा घाबरलेला का येत आहे? भाऊजी हे 4पासून घरीच नाहीत. घरी नाही म्हणजे आम्ही लग्न करून इथे घरी आलो आणि हे बोलले की यांना अर्जंट काहीतरी काम आहे.
ऑफिसमध्ये कसलं तरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि हे निघून गेले आणि अजूनही हे घरीच आले नाहीत. वहिनी तुम्ही काळजी करू नका. सिद्धार्थला ऑफिसमध्ये रात्रभर काम करायची सवय आहे. तो येईल घरी. तुम्ही त्याची काळजी करू नका. नाही हो भाऊजी, असं काही नाही. मी नाईट शिफ्ट करणारी वॉचमन काका होते ना, त्यांनासुद्धा कॉल केलेला होता आणि त्यांच्याकडूनच मला असं समजलं की ते ऑफिसलाच आज आलेले नाहीत. मग हे नक्की गेले कुठे? माझ्या मनात आता भाऊजी खूप चुकीचे विचार येत आहेत हो. मला ना यांची खूप काळजी वाटत आहे. यांना काही झालं तरी नसेल ना. मी किती उशीर झालं यांना कॉल करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे, पण हे माझा कॉलसुद्धा रिसीव्ह करत नाहीत. आता मी एकटी काय करू? मिकी भाऊजी प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. वहिनी कूल डाऊन. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी बघतो तो कुठे आहे ते आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही उगीचच तुमच्या मनामध्ये चुकीचे विचार आणू नका. तुम्ही शांत राहा प्लीज. मी बघतो आणि तुम्हाला कळवतो. ओके विकी भाऊजी, प्लीज लवकर काहीतरी कळवा. अवनी कॉल कट करते. तेवढ्यात लाईट जाते. अचानक लाईट गेल्यामुळे आता मात्र अवनी घाबरलेली होती. ती मोबाईलची टॉर्च लावते आणि कॅन्डल रूममध्ये शोधू लागते, पण तिला रूममध्ये ती कॅन्डल सापडतच नव्हती. ती तशीच काकूंना आवाज देत बाहेर जाते, पण घरामध्ये कोणीच नव्हते, त्यामुळे तिलासुद्धा कोणीच प्रत्युत्तर देत नव्हते. अवनी तशीच खाली हॉलमध्ये जाते. अचानक लाईट येते. एका बाजूला असणारी पटापट फुगे फुटतात. तिच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या आणि हे सगळं काही बघून अवनी आश्चर्यचकित झालेली होती. तेवढ्या तिच्या कानांवरती एक आवाज ऐकू येतो. हॅपी बर्थडे माय वाईफ. हा मागून आवाज ऐकू येतो. पुढे सिद्धार्थला बघून अवनी पटकन जाऊन सिद्धार्थला मिठी मारते. नकळतपणे अवनीच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं. सिद्धार्थ अवनीची अशी अवस्था बघून तिचे डोळे पुसतो आणि हसत बोलतो. काय झालं बेबी? एवढी का रडत आहेस? मी आहे ना तुझ्यासोबत. अहो कुठे होता तुम्ही? एवढे किती उशीर झालं. मी तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही माझा एकसुद्धा कॉल रिसीव्ह केला नाही. एकदा तरी कॉल करून मला कळवायचे ना तुम्ही कुठे आहात ते. मला तुमची किती काळजी वाटत होती. तुम्हाला काही झाले की काय, असे वेगवेगळे चुकीचे विचार माझ्या मनामध्ये येत होते. सॉरी बेबी, तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला होता, त्यासाठी मी हे सगळं काही केले आणि आता अजिबात रडायचं नाही बरं का. मग तुम्ही मला एकदा तरी कॉल करून सांगायला हवे होते ना तुम्ही ठीक आहात ते. तुम्ही का मला इतके घाबरवले? मला तुमची खूप काळजी वाटत होती. मनात नको ते विचार येत होते. तुम्हाला काही झालं तरी नाही ना असं वाटत होतं. मी ऑफिसमध्ये सुद्धा कॉल करून त्या वॉचमन काकांना विचारलं तर ते बोलले की तुम्ही ऑफिसलाच आज आलेलं नाहीत. मग मी याचा अर्थ काय घ्यायचा होता? सॉरी बाबड्या, खरंच सॉरी. तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून मी हे सगळं काही केलं, पण आता बास झालं रडायचं. सिद्धार्थ अवनीचे डोळे पुसतो. बेबी, या रडण्याच्या नादामध्ये मी तुझ्यासाठी एवढे छान सरप्राईज प्लॅन केलेले होते, हे तू सरळ बघितलंसुद्धा नाहीस. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी हसतच हॉलमध्ये इकडे तिकडे बघू लागते. सिद्धार्थने तो हॉल पूर्णपणे सजवलेला होता. हॉलमध्ये पूर्णपणे बलून्स होते. लायटिंग, कॅन्डल्स लावलेल्या होत्या. हॉल वेगवेगळ्या फुलांनी सजवलेला होता. अजूनही सिद्धार्थ आणि अवनीच्या अंगावरती गुलाबांच्या पाकळ्या वरून खाली पडतच होत्या. तिथेच गुलाबाच्या पाकळ्यानेच हॅपी बर्थडे माय वाईफ असं लिहिलेलं होतं आणि हे सगळं काही मस्त डेकोरेशन बघून अवनी खूपच खुश झालेली होती. सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो आणि तिला एका टेबलजवळ घेऊन येतो. अवनी, आज मी तुझ्या आईबाबांचे खूप आभार मानेन. त्यांच्यामुळे आज मला एवढी सुंदर, सोज्वळ आणि समजून घेणारी बायको मिळाली. अशीच कायम हॅप्पी राहा. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तुला उदंड आयुष्य मिळू दे. तुझे सगळे काही स्वप्न इच्छा पूर्ण होऊ देत. सिद्धार्थ अवनीला भरभरून शुभेच्छा देत होता. अहो, तुम्ही माझ्यासोबत आहात. इतकी छान फॅमिली माझ्यासोबत आहे. मला माझा जयदादा मिळाला, हेच माझ्यासाठी खूप आहे. मला तर आणखीन काही नको आहे. देवाने माझ्यापासून माझे आईबाबा हिरावून घेतले, पण आता माझ्या जवळची कोणतीच गोष्ट देवाने हिरावून घेऊ नये इतकंच मला वाटतं आणि हीच एवढीच माझी इच्छा आहे. अवनी, आम्ही सगळेजणच कायमच तुझ्यासोबत आहोत. फक्त तू कायम अशी हसत राहा. चल बरं, आता पटकन आपण केक कट करूया. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी केककडे बघते. वाव, माझा फेवरेट केक. हो, आज सगळं काही तुझ्या मनासारखंच आणि फेवरेट होणार आहे. चल बरं, केक कट कर बरं. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी सिद्धार्थचा हात स्वतःच्या हातामध्ये पकडते आणि केक कट करू लागते. तेच अवनीचं असं वागणं बघून सिद्धार्थ बोलतो.
अवनी, आज तुझा बर्थडे आहे, त्यामुळे तू एकटीच केक कट कर. अहो नाही, माझ्यासाठी तुम्हीसुद्धा महत्त्वाचे आहात. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मला फक्त तुमच्यासोबत जगायचा आहे, त्यामुळे केक आपण दोघेच कट करणार आहोत. अवनी सिद्धार्थचे काहीच ऐकत नाही आणि सिद्धार्थचा हात पकडून केक कट करू लागते. सिद्धार्थ केकचा एक पीस घेतो आणि अवनीला भरवतो. हॅपी बर्थडे माय लव्ह. थँक्यू सो मच डिअर. अवनी सिद्धार्थच्या गालावरती ओठ टेकवत बोलते. अरे वा, आज तर माझी बायको खूपच लाडामध्ये आलेली आहे. सिद्धार्थ हसत बोलतो. अवनीसुद्धा सिद्धार्थच्या गळ्यामध्ये दोन्ही हात टाकते आणि बोलते. हो मग, माझा नवरा आहेच इतका हँडसम, मग बायको तर लाडात येणारच ना. अच्छा, मग आता माझं रिटर्न गिफ्ट कधी देणार? रिटर्न गिफ्ट कसले? अवनी प्रश्नार्थक नजरेने विचारते. ओके वेट, दाखवतो. सिद्धार्थ बोलतो आणि एक केकचा पीस घेतो आणि स्वतःच्या तोंडामध्ये पकडतो आणि तो हळूहळू अवनीच्या जवळ येऊ लागतो. अवनीला समजते की नक्की सिद्धार्थला आता काय बोलायचं आहे, त्यामुळे तीसुद्धा दुसऱ्या बाजूने तो केक तोंडामध्ये पकडते. दोघेही दोन्ही बाजूने केक हळूहळू खात एकमेकांच्या ओठांच्या जवळ येत होते. हळूहळू दोघांच्याही तोंडातला केक संपतो आणि दोघे एकमेकांच्या ओठांवरती ओठ टेकवतात. सिद्धार्थ आवेगाने अवनीला किस करू लागतो आणि अवनीसुद्धा सिद्धार्थला रिस्पॉन्स देऊ लागते. तीसुद्धा सिद्धार्थच्या केसांमध्ये हात फिरवत त्याला किस करू लागते. हळूहळू अवनीला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे सिद्धार्थ अवनीला स्वतःपासून दूर करतो आणि तिला हग करतो. खरंच खूप थँक्यू. जेव्हा आई बाबा मला लहानपणी सोडून गेले तेव्हा अविनाश बाबा मला त्यांच्या घरी घेऊन गेले. तेव्हापासून तेच माझे बाबा झाले. सीमा काकूला मी आई म्हणत होते, पण तिने कधी मला तिची मुलगी समजलंच नाही. सीमा काकू आणि अंतराला कधीच मी आवडत नव्हते. त्यांनी कायम माझा तिरस्कारच केला. आत्तापर्यंत माझ्या बर्थडेच्या दिवशी अविनाश काकांना माझ्यासाठी खूप काही करायची इच्छा होती, पण सीमा काकू आणि अंतराला हे अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे अविनाश बाबांना कधीकधी ती खूप ओरडत असायची. तरीही अविनाश बाबा चोरून का होईना पण माझा बर्थडे सेलिब्रेट करत होते. मला जे आवडत होते ते माझ्यासाठी घेऊन येत होते आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने माझा बर्थडे सेलिब्रेट केला तो आजपर्यंत कोणीही सेलिब्रेट केला नाही. खरंच थँक्यू सो मच. अवनी रडत बोलते. अवनी, आता अजिबात रडायचं नाही. झालेल्या गोष्टी विसर आणि आता नव्याने सुरुवात कर. मी तुझ्यासोबत कायम आहे. आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंदाचे क्षण येणार आहेत, समजलं? सिद्धार्थ हळूच त्याच्या खिशातून एक छोटासा बॉक्स काढतो आणि अवनीच्या समोर पकडतो. अहो, हे काय आहे? ओपन करून तर बघ, मग समजेल. अवनी तो बॉक्स ओपन करून बघते तर एक नाजूक डायमंड ब्रेसलेट होते. वाव, इट्स सो ब्युटिफुल. आवडलं? हो, खूप आवडलं. सिद्धार्थ ते ब्रेसलेट घेतो आणि अवनीच्या नाजूक हातामध्ये घालतो आणि तिला उचलून रूममध्ये घेऊन जातो. सिद्धार्थ अवनीला बेडवरती झोपवतो आणि तो सुद्धा तिच्या बाजूला झोपतो. चला, आता काय करायचं? आता दुसरे रिटर्न गिफ्ट देतेस ना मला? सिद्धार्थ मुद्दामच अवनीला चिडवत बोलतो. सिद्धार्थच्या बोलण्याचा अर्थ अवनीला समजलेला होता. अवनीला अजून स्वतःचा चेहरा सिद्धार्थच्या मिठीमध्ये लपवते आणि सिद्धार्थसुद्धा तसाच अवनीला मिठी मारतो आणि बोलतो. आज बर्थडे गर्लला जास्त त्रास नाही देत बरं का. बघू नंतर खूप मग मी त्रास देईन. सिद्धार्थ हसत बोलतो आणि अवनीला घट्ट मिठी मारून तिला झोपवू लागतो. दुसऱ्या दिवशी अचानकपणे सकाळी दोघांनाही जाग येते. जाग आल्याबरोबर सिद्धार्थ हसतच अवनीच्या चेहऱ्याकडे बघतो आणि प्रेमाने तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो आणि बोलतो. गुड मॉर्निंग माय बर्थडे गर्ल. गुड मॉर्निंग डिअर. अवनी हसत सिद्धार्थच्या गालावरती ओठ टेकवत बोलते. चला आवरा, आज खूप खूप काहीतरी करायचं आहे. मोठे प्लॅनिंग केलेले आहे मी. सिद्धार्थ हसत बोलतो. म्हणजे? समजेल तुला, तू तुझा आवर. सिद्धार्थ उठतो आणि हसतच बाथरूममध्ये निघून जातो. अवनीसुद्धा विचार करत उठते तर तिचे बाजूच्या टेबलवरती लक्ष जाते. तिथे एक बॉक्स होता आणि त्या बॉक्सच्या वरती एक चिठ्ठी होती. दिस इज फॉर यू. अवनी ते रीड करते आणि हळूच तो बॉक्स ओपन करते तर त्यात पिंक कलरची एक साडी होती. ती साडी अवनीला खूपच आवडते. तोपर्यंत सिद्धार्थ बाथरूममधून बाहेर येतो आणि हसतच अवनीकडे बघत बोलतो. आवडली? सिद्धार्थला बाहेर आलेलं बघून अवनी पळतच सिद्धार्थकडे जाते आणि सिद्धार्थच्या गालावरती ओठ ठेवत बोलते. हो, खूप म्हणजे खूप आवडली. खूप छान आहे ही साडी. थँक्यू सो मच माय डिअर. अरे वा, आज एकावर एक धक्के मला मिळत आहेत.
सारखे सारखे किस काय मला मिळत आहे? सिद्धार्थ हसत बोलतो. ते अवनी लाजून बाथरूममध्ये निघून जाते. सिद्धार्थ त्याचा आवरून बेडवरती बसतो आणि अवनी बाहेर येण्याची वाट बघू लागतो. तोपर्यंत अवनी बाथरूममधून बाहेर येते. सिद्धार्थाचे लक्ष अवनीकडे जाते आणि तो बघतच राहतो. अवनी त्याने दिलेल्या त्या साडीमध्ये खूपच सुंदर, सेक्सी, हॉट दिसत होती. सिद्धार्थची पावले आपोआप अवनीच्या जवळ जातात आणि तो तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो. अवनीसुद्धा त्याला रिस्पॉन्स देत होती. बायको, खरंच तू खूप सेक्सी आणि हॉट दिसत आहेस. सिद्धार्थ हसत खट्या नजरेने तिच्याकडे बघत बोलतो. थँक्यू सो मच. अवनी परत सिद्धार्थच्या गालावरती ओठ टेकवत बोलते. अरे बापरे, आज माझे गाल खूपच लकी आहेत म्हणून त्यांना या ओठांचा स्पर्श सारखा सारखा मिळत आहे. चल बायको, लवकर आवर, आपल्याला बाहेर जायचं आहे. अहो, आता आपण कुठे बाहेर जायचं? अवनी आश्चर्याने विचारते. बायको, तुला सगळं काही समजेल, तू आवर पटकन. सिद्धार्थ हसत बोलतो. ते अवनीसुद्धा हसत पटकन आरशाच्या समोर जाते आणि तिचं आवरू लागते. सिद्धार्थ अवनीच्या समोर त्याचा हात करतो. अवनीसुद्धा सिद्धार्थच्या हातावरती हात टेकवते. सिद्धार्थ अवनीला घेऊन बाहेर येतो. अवनी आता मात्र बाहेरचे दृश्य बघून आश्चर्यचकित झालेली होती. कारण बाहेर हॉलमध्ये दामू काका, वनिता, दिशा, निशा, सिद्धार्थचे मॉम, डॅड, जय, अंजली सगळेजणच आलेले होते. तुम्ही सगळेजण इथे? अवनी आश्चर्याने बोलते. हो, मग आमच्या सुनेचा बर्थडे आहे, मग आम्ही येणारच ना, आजी हसत बोलतात. अवनी पटकन आजींच्या जवळ जाते आणि आजींच्या पाया पडते. पोरी, अशीच कायम खुश राहा, सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आजी अवनीच्या हातामध्ये एक बॉक्स देतात. आजी, याची काय गरज होती? तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी खूप आहे. अगं अवनी बाळा, आज तुझा बर्थडे आहे ना, त्यामुळे जे काही लाड करून घ्यायचे आहेस ना, ते आज तू करून घे. सिद्धार्थची मॉम बोलते. अवनी परत दामू काकांच्या पाया पडते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, लवकरच आम्हाला आमचा छोटा सिद्धार्थ मिळू दे. दामू काकांचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात. अवनीसुद्धा लाजते आणि सिद्धार्थकडे बघते. सिद्धार्थ हळूच तिच्याकडे बघून एक डोळा मारतो. दामू काकासुद्धा अवनीला एक गिफ्ट देतात. अवनी सगळ्यांच्याच पाया पडते. सगळ्यांचे ती आशीर्वाद घेते. सगळ्यांनीच तिला खूप छान छान गिफ्ट्स आणलेले होते. अवनी बाळ, इकडे ये. सिद्धार्थची मॉम अवनीला जवळ बोलावून घेतात आणि अवनीला एका चेअरवरती बसवतात. सिद्धार्थची मॉम एक आरतीचं ताट घेऊन अवनीचे औक्षण करतात. सगळ्याजणी मिळून एक एक करून तिचे औक्षण करू लागतात. हे सगळं काही बघून नकळतपणे अवनीच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं. आजपर्यंत तिच्या बड्डेला कोणीच असं औक्षणसुद्धा तिचं केलेलं नव्हतं. अवनी बाळ, आता अजिबात रडायचं नाही. कायम चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा आणि कायम खुश राहायचं. सिद्धार्थचे डॅड बोलतात. अवनी, आज तुझ्या आवडीचा मी नाश्ता बनवलेला आहे, चला बरं सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. अरे वा, आज बहिणीने खूपच लाड होत आहेत, निशा बोलते. हो, आज सगळं काही फक्त तुमच्या बहिणीच्या आवडीचंच होणार, सिद्धार्थची मॉम हसत बोलते आणि सगळेजण नाश्ता करू लागतात. अवनी बाळ, तुझं आवरलं आहे ना? आता आपल्या सगळ्यांना आश्रमात जायचं आहे. आश्रमातल्या मुलांना तुझ्या हातून आपण मिठाई आणि काही गिफ्टसुद्धा देणार आहोत, आजी बोलतात. पण आजी, याची काय गरज होती? अगं अवनी, आपल्या घराची ही पद्धतच आहे. ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल ना, त्याच्या बर्थडेला आपण आश्रमात जाऊन आपल्या हातून गिफ्ट्स आणि मिठाई देत असतो. तसंच तुझ्या हातूनही आपण आज आश्रमात जाऊन गिफ्ट्स आणि काही मिठाई देणार आहोत. नाश्ता झाल्यानंतर सगळेजण परत आश्रमात जातात. अवनीच्या हातून सगळ्यांना गिफ्ट्स आणि मिठाईसुद्धा देण्यात येते. आज अवनी खूप खुश होती, कारण अशा प्रकारचा बर्थडे कधी सेलिब्रेट झालेला नव्हता. त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अवनीलासुद्धा खूप आज छान वाटत होतं. ए आजी, आता आम्ही संध्याकाळच्या पार्टीसाठी शॉपिंगला जाऊ का? दिशा बोलते. हो चालेल की, जाऊन या, आम्ही पुढे होतो घरी जातो, आजी बोलतात. सिद्धार्थची मॉम, डॅड, दामू काका, वनिता, आजी पुढे घरी निघून जातात. तर दिशा, निशा, जय, अंजली, अवनी आणि सिद्धार्थ शॉपिंगसाठी निघून जातात. संध्याकाळी अवनीच्या बर्थडे निमित्त सिद्धार्थने एक मोठी पार्टी अरेंज केलेली होती आणि या पार्टीमध्ये खूप रिलेटिव्स, पार्टीसाठी सगळे काही ऑफिसमध्ये एम्प्लॉईज सगळे काही येणार होते. शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर प्रत्येकजण संध्याकाळी पार्टीसाठी घालणारे ड्रेसेस घेतात. अवनीला मात्र आता या पार्टीमध्ये काय घालावे हे समजत नव्हते. ए बहिणी, तू तुझ्यासाठी काय घेतलेस? तू आजच्या रात्री पार्टीसाठी काय घालणार आहेस?
दिशा एक्सायटेड होऊन अवनीच्या जवळ येऊन बोलते. तेच अवनी प्रश्नार्थक नजरेने इकडे तिकडे बघत होती. दिशाचा प्रश्न ऐकून अवनी आणखीन कन्फ्यूज होते आणि बोलते, दिशू बघ ना, अजून मी काहीच घेतलं नाही. मी नक्की काय घेऊ ना हेच मला समजत नाही ग. वन पीस घेऊ की साडी घेऊ? वहिनी एक मिनिट, आपण काहीतरी तुझ्यासाठी घेऊया, दिशा बोलते. तेवढा सिद्धार्थ त्या दोघींच्या जवळ येतो आणि बोलतो, झाली का तुमची शॉपिंग? चला घरी पटकन, उशीर होत आहे. ए बाई थांब ना, अजून वहिनीने काहीच घेतलं नाही. तिचाच बड्डे आहे, आपण तिला काहीतरी घ्यायला हवं ना. तिला नक्की काय घ्यावे ना हेच समजत नाही. आधीच घ्यायला जमत नव्हते का? आता खूपच उशीर झालेला आहे, पटकन चला, सिद्धार्थ बोलतो. अरे पण भाई, दिशा नाराज होऊन बोलते. दिशा, मी एकदा बोललो ना घरी चला म्हणजे घरी चला, मला पुढचं काहीच ऐकायचं नाही. सिद्धार्थ थोड्या रागातच बोलतो आणि तिथून निघून जातो. तेच परत दिशा काही बोलणार तेवढ्यात अवनी पटकन दिशाचा हात पकडते आणि नजरेनेच तिला शांत बसायला सांगते. त्यानंतर सगळेजण घरी निघून जातात. आता मात्र शॉपिंग मॉलमधून अवनी बाहेर पडल्यापासून थोडी नाराज होती, कारण सिद्धार्थ असा काही वेगळा वागेल असं अजिबात तिला वाटलेलं नव्हतं. कारण अवनीने तिथे काहीच घेतलं नव्हतं. घरी गेल्यानंतर अवनी डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते आणि कबर्डमधले साड्या ड्रेसेस बाहेर काढू लागते. आज रात्री पार्टीसाठी काय घालावं हेच तिला समजत नव्हतं. तिला काही आवडतच नव्हतं. तिची आता चिडचिडसुद्धा होत होती. पूर्ण रूम तिने फक्त कपड्यांनी भरवलेली होती. सगळा पसारा अस्ताव्यस्त पडलेला होता. ते सिद्धार्थ रूममध्ये येतो आणि बोलतो, अवनी हे काय करत आहेस तू? काही नाही. मग हा पसारा का पडलेला आहे असा? आज रात्री पार्टीसाठी काय घालावं बघत आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम? अवनी थोडीशी रागात बोलते. हे घे, सिद्धार्थ बोलतो. काय आहे? अवनी रागात सिद्धार्थकडे बघत बोलते. सिद्धार्थच्या हातामध्ये एक बॉक्स होता. सिद्धार्थ नजरेने तिला तो बॉक्स घ्यायला लावतो. अवनी तो बॉक्स ओपन करते तर त्यामध्ये एक सुंदर वन पीस होता. आवडला? सिद्धार्थ विचारतो. हो, खूप छान आहे, अवनी आनंदाने सिद्धार्थला मिठी मारत बोलते. पण तुम्ही मला का नाही सांगितले की हा वन पीस तुम्ही ऑलरेडी घेऊन ठेवलेला आहे? बायको, हे तुझ्यासाठी सरप्राईज होते, पण तू मात्र रागून बसलीस. तुझ्यासाठी काहीच घेतलं नाही असं तुला वाटलं ना, पण असं कसं होईल? सॉरी, अवनी तोंडाचा पाऊट करत बोलते. बरं अवनी चल, आता पटकन तू संध्याकाळच्या पार्टीसाठी आवरून घे. हळूहळू सगळे काही गेस्ट येतील. शेवटी मेन माणूस तूच आहेस ना, त्यामुळे तू छान तयार हो. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही आवरू लागतात. संध्याकाळी पार्टीसाठी सगळेजण आलेले होते. सिद्धार्थने अवनीच्या बर्थडे पार्टीसाठी खूप छान अरेंजमेंट केलेली होती. खाली सगळेजण येऊन पार्टी एन्जॉय करत होते. तेवढ्यात अवनी तिच्या रूममधून बाहेर येते आणि खाली येऊ लागते. अवनीला खाली येताना बघून सगळे मीडियावाले अवनीचे जवळ घोळका करतात आणि तिचे फोटोज क्लिक करू लागतात. वाव, ब्युटिफुल, नकळत अवनीला बघून सिद्धार्थच्या तोंडून निघते. सिद्धार्थ अवनीच्या जवळ येतो आणि तिच्यासमोर हात करतो. अवनीसुद्धा हसत सिद्धार्थच्या हातामध्ये हात देते आणि सिद्धार्थसोबत चालत येते. अवनी, सिद्धार्थ आणि सगळी फॅमिलीसोबत केक कट करते. सगळे तिला विश करतात, गिफ्ट देतात. अवनी हे सगळं काही खूप एन्जॉय करत होती. बड्डे केक कट करून झाल्यानंतर सगळे कपल स्टेजवरती डान्स करू लागतात आणि कपल सगळे काही छान एन्जॉय करू लागतात. त्यामध्ये आपले अवनी आणि सिद्धार्थसुद्धा होते आणि जय आणि अंजलीसुद्धा होते. हळूहळू आता पार्टी संपत आलेली होती, त्यामुळे हळूहळू सगळेजण घरी जातात. अवनी बऱ्याच लोकांशी बोलत होती, पण तिची नजर फक्त सिद्धार्थला शोधत होती. हळूहळू सगळे गेल्यानंतर अवनी सिद्धार्थला शोधू लागते, पण तिला मात्र सिद्धार्थ कुठेही दिसत नव्हता. अवनी सिद्धार्थला शोधत शोधत आता रूममध्ये येते. रूम आता पूर्णपणे अंधार पसरलेला होता. ती तशीच अंधाऱ्या रूममध्ये जात आतमध्ये जाते. बाल्कनीमध्ये थोडा उजेड होता. ती तशीच पुढे जाते. तिथे पाठमोरा सिद्धार्थ उभा होता. ती तशीच पाठीमागून सिद्धार्थला मिठी मारते. थँक्यू सो मच. आज मी तुमच्यामुळे खूप खुश आहे. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ अवनीकडे चेहरा करतो आणि तिला मिठीत घेत बोलतो. बायको, माझ्याकडे तुझ्यासारखं एवढं मोठं छान गिफ्ट आहे, मग मी तुला तर खुश ठेवणारच ना. तुझा आनंद तोच माझा आनंद आहे. दोघे बराच वेळ तिथे बाहेरच्या वातावरणात उभे होते. नंतर सिद्धार्थ तिला उचलून रूममध्ये घेऊन येतो आणि एक कॅन्डल लावतो. कॅन्डलच्या प्रकाशाने पूर्ण रूम उजळून निघालेली होती. अवनीच्या रूमकडे लक्ष जाते तर बेड पूर्णपणे फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेला होता.
बेडवरती फुलांच्या पाकळ्यानेच आय लव्ह यू असं लिहिलेलं होतं. पूर्ण रूममध्ये बलून्स होते. सिद्धार्थ पाठीमागून अवनीला मिठी मारतो आणि बोलतो, आवडलं? हो, खूप, अवनी लाजत बोलते. ते सिद्धार्थ हळूच अवनीचा वन पीसची पाठीमागून चेन खाली ओढत होता. सिद्धार्थचा स्पर्श आता मात्र अवनीला जाणवत होता. 440चा जसा करंट लागल्यासारखं माणसाला होतं ना, त्याचप्रमाणे आपल्या अवनीला सिद्धार्थच्या स्पर्शाने होऊ लागलेलं होतं. तिच्या पूर्ण शरीरातून एक सळसळती वीज वाहत चाललेली आहे असं अवनीला वाटत होतं. सिद्धार्थच्या स्पर्शाने ती हरवून जात होती. तिला तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. सिद्धार्थ हळूच तिची पूर्ण चेन खाली ओढतो. आता अवनीचा वनपीस थोडा तिच्या खांद्यापासून खाली येत होता. अवनी दोन्ही हाताने तिच्या खांद्यावर ते हात ठेवते आणि वनपीस खाली येऊ नये याची ती काळजी घेत होती. सिद्धार्थ हसतच अवनीच्या हातावरती हात ठेवतो आणि त्याचा हात तसाच खाली आणतो. त्याचबरोबर अवनीचा सुद्धा हातसुद्धा खाली येतो आणि वनपीससुद्धा खांद्यावरून हळूहळू खाली सरकत होता. एक क्षण असा येतो की वनपीस अंगावरून पूर्णपणे खाली जमिनीवरती पडतो. अवनी लाजून सिद्धार्थला घट्ट मिठी मारते. अवनी, तू अशीच लाजत राहिलीस तर खरंच मला कंट्रोल होणार नाही बरं का. मग त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहिती आहे ना. अवनी काहीच बोलत नव्हती. ती शक्य होईल तेवढा तिचा चेहरा सिद्धार्थच्या मिठीमध्ये लपवण्याचा प्रयत्न करत होती, कारण ती खूपच जास्त लाजत होती. एकतर लाईट्स ऑन होत्या, त्यामुळे अवनीला जास्तच आता लाज वाटत होती. तिचा वनपीस तर कधीच तिच्या अंगापासून आता बाजूला झालेला होता. आता तिच्या शरीरावर फक्त ब्रा आणि तिची ती छोटी पॅन्ट एवढंच होतं. अवनी स्वतःला आता लपवण्याचा प्रयत्न करत होती. सिद्धार्थ अवनीच्या मोकळ्या पाठीवरून हात फिरवत होता. सिद्धार्थच्या प्रत्येक स्पर्शाने अवनी शहारून जात होती. तिची मिठी आणखीनच सिद्धार्थवरती घट्ट होत चाललेली होती आणि तसे ते एकमेकांपासून जास्त जवळ येत होते. सिद्धार्थ अवनीला तसंच उचलतो आणि अवनी अजिबात सिद्धार्थकडे बघतसुद्धा नाही. सिद्धार्थ अवनीला बेडवरती झोपवतो आणि सगळ्या लाईट्स बंद करतो आणि त्या लाईट्ससुद्धा त्या दोघांच्या मध्ये येणार नव्हत्या याची तो पूर्णपणे काळजी घेत होता. आता अवनीला थोडे कम्फर्टेबल वाटत होते, कारण लाईट्स असल्यामुळे सिद्धार्थ तिच्याकडे फक्त बघतच होता. तिला सिद्धार्थसमोर तसे उभे राहायलासुद्धा खूप लाज वाटत होती, पण लाईट्स बंद असल्यामुळे तिला आता थोडे कम्फर्टेबल वाटत होते. सिद्धार्थ तिला जास्त बघू शकत नव्हता. आता रूममध्ये सगळीकडेच अंधार पसरलेला होता. सिद्धार्थसुद्धा स्वतःचा शर्ट काढून टाकतो आणि अवनीच्या अंगावरती येतो. दोघेही अंधारात एकमेकांना बघण्यासाठी तडफडत होते. दोघांची नजर एकमेकांच्या नजरेला फक्त शोधत होती. सिद्धार्थ अवनीच्या ओठांवरती ओठ टेकवतो. दोघेही आता बिनधास्तपणे एकमेकांच्या ओठांवरती ओठ टेकून एकमेकांना किस करत होते. दोघांमध्ये जो आधी काही अवघडलेलापणा होता तो आता पूर्णपणे निघून गेलेला होता. अवनीसुद्धा आता सिद्धार्थला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत होती. सिद्धार्थ अवनीला किस करत करतच तो सुद्धा बेडवरती झोपतो आणि अवनीला जोरात स्वतःच्या अंगावरती ओढून घेतो. आता सिद्धार्थ बेडवरती आडवा झालेला होता आणि अवनी सिद्धार्थच्या अंगावरती होती. सिद्धार्थचा अजूनही हात तिच्या पाठीवरती फिरत होता आणि दोघांचे ओठ एकमेकांना बंदिस्त झालेले होते. किस करण्यामध्ये ते गुंतून गेलेले होते. सिद्धार्थ तिला किस करत करतच अवनीच्या ब्राचे हुक काढतो आणि तिचा ब्रासुद्धा अंगापासून वेगळा करू लागतो. अवनीलासुद्धा आता सिद्धार्थचं पूर्णपणे व्हायचं होतं. तिलासुद्धा या सगळ्या काही गोष्टींची घाई झालेली होती असं दिसून येत होतं. तिलासुद्धा आता या दोघांमधला दुरावा दूर करायचा होता. सिद्धार्थ तिच्या अंगापासून तिचा ब्रा पूर्णपणे वेगळा करतो आणि परत तिला बेडवरती आडवे झोपवतो आणि तो आता तिच्या अंगावरती येतो. तीसुद्धा सिद्धार्थच्या गळ्यावरती किस करत होती. अवनीला आता हे सगळं काही हवं असं वाटत होतं. अवनीची परमिशन बघून सिद्धार्थसुद्धा खूप खुश झालेला होता. सिद्धार्थसुद्धा अवनीला घट्ट मिठी मारतो. सिद्धार्थ अवनीला किस करत करतच आता हळूहळू खाली येत होता. तो तिच्या दोन्ही ओरोच्यांना आता बघत होता. त्याला हे सगळं काही खूप छान वाटत होतं. अवनी, हे खूप छान आहे, आय लाईक इट, सिद्धार्थ हसत बोलतो. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी जास्तच लाजू लागते. हाय, इतकं लाजत असेल तर तुझे काय हाल होतील सांगितले आहे ना मी तुला. सिद्धार्थ बोलतच तिचे एक उरोज तोंडामध्ये घालतो आणि ते चोखू लागतो आणि दुसऱ्या उरोजाला हाताने चोळू लागतो. उरोजांना सिद्धार्थचा स्पर्श होताच तिच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते. त्याच्या आवाजाने सिद्धार्थ जास्त तोंडाने त्या ठिकाणी चावत होता. अवनीचा हात सिद्धार्थच्या केसांवरती जात होता.
तिला सिद्धार्थचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. सिद्धार्थचा स्पर्श झाला की तिला एक वेगळी जाणीव होत होती. बराच वेळ एक उरोज चोखून झाल्यानंतर सिद्धार्थ दुसरे उरोज चोखू लागतो आणि पहिल्या उरोजाला हात लावून ते हळूवारपणे चोळू लागतो. बराच वेळ तो फक्त असंच करत होता. आता ते उरोज चोळून चोळून चोखून कडक झाल्यासारखे सिद्धार्थला वाटत होते. आता मात्र तो उरोजांवरून आता थोडा हळूहळू किस करतच खाली सरकत येत होता. सिद्धार्थ जसजसा किस करत खाली जात होता तसे अवनी तिच्या तोंडातून जास्तच उसासी बाहेर काढत होती. सिद्धार्थ तिच्या प्रत्येक ठिकाणी किस करत होता. त्याने अशी कोणतीही जागा सोडली नाही की जिथे त्याने तिला किस केलेले नव्हते. किस करतच तो स्वतःची पॅन्टसुद्धा काढतो. आता सिद्धार्थच्या अंगावरती सुद्धा काहीच कपडे नव्हते. तो सुद्धा विवस्त्र होता. सिद्धार्थ परत अवनीच्या अंगावरती येतो आणि तिच्या कमरेखाली हात लावून तिचीसुद्धा पॅन्ट काढू लागतो. हळूहळू तिचीसुद्धा तो पॅन्ट काढतो. आता अवनीसुद्धा विवस्त्र झालेली होती. दोघेही विवस्त्र होते. दोघांच्याही अंगावरून कपड्यांचा अडथळा दूर झालेला होता. दोघांनाही आता तो क्षण अनुभवायचा होता. त्या क्षणासाठी दोघेही आसुसलेले होते. तो तिच्या पायाजवळ जातो आणि परत एकदा किस करू लागतो. किस करत तो तिच्या मांड्यांच्या वरती येत होता आणि परत एकदा तो तिच्या त्या नाजूक जागी किस करतो. अवनीने दोन्ही हात बेडशीटवर घट्ट पकडलेले होते. तिने तिच्या हाताच्या मुठी घट्ट आवळून घेतलेल्या होत्या. सिद्धार्थ तिच्या त्या नाजूक ठिकाणी हात लावतो आणि तिच्या मांड्या थोड्या एकमेकांपासून बाजूला करतो. तिच्या मांड्या बाजूला केल्यामुळे सिद्धार्थ तिथे हळूच त्याचे एक बोट घालतो आणि तो त्याचे बोट हळूहळू मागे पुढे करू लागतो. सिद्धार्थच्या अशा करण्यामुळे अवनीला थोडाफार त्रास होत होता. तिच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते आणि अवनीच्या उसासांचा आवाज ऐकून सिद्धार्थचा जोर आणखीनच जास्त वाढत जात होता. हे सगळं काही बघून त्याचे ते खूप ताठ झालेले होते. अवनी, सिद्धार्थ अवनीला आवाज देतो. हां, थोडं उठतेस का? सिद्धार्थ बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी उठून बसते. सिद्धार्थ अवनीला स्वतःच्या मांडीवरती बसायला सांगतो. अवनीसुद्धा सिद्धार्थ बोलेल तसं सिद्धार्थच्या मांडीवरती बसते. तो तिचा हात घेऊन त्याच्या त्या ठिकाणी लावतो. अवनी घाबरून पटकन हात बाजूला करते. अवनी, हे नॉर्मल आहे. तू आहेस ना जवळ, म्हणून असं झालेलं आहे. यालासुद्धा आता खूप घाई झालेली आहे तुझ्याजवळ यायची. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी लाजून सिद्धार्थला मिठी मारते. मिठी मारल्यामुळे अवनी सिद्धार्थच्या जवळ आलेली होती. दोघेही विवस्त्र असल्यामुळे एकमेकांच्या खूप जवळ आलेले होते. आता दोघांचाही कंट्रोल सुटत चाललेला होता. सिद्धार्थ तसाच अवनीला खाली पाडतो आणि तिच्या दोन मांड्या परत एकदा एकमेकांपासून दूर करून त्या ठिकाणी त्याचे ते आतमध्ये घालतो. पहिल्यांदा ते आतमध्ये केल्यामुळे अवनी थोडीशी जास्त ओरडते, पण सिद्धार्थ तिला जितका कमी त्रास होईल तितक्या हळूवार पद्धतीने वरखाली करत होता. दोघांचाही आता जोर वाढलेला होता. अवनीसुद्धा इकडे सिद्धार्थला साथ देत होती. आज खऱ्या अर्थाने दोघे मनाने आणि शरीराने सुद्धा एकमेकांच्या जवळ आलेले होते. बऱ्याच वेळानंतर सिद्धार्थ थांबतो आणि तो बेडवर आडवा पडतो आणि अवनीला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतो. अवनीसुद्धा सिद्धार्थच्या अंगावरती येते. बेबी, जास्त त्रास नाही ना होत? अवनी नाही म्हणून मान हलवते आणि लाजतच ती सिद्धार्थला मिठी मारते. त्यानंतर दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि तसेच झोपी जातात. चला गाईज, आज हा माझ्या आवाजला खूपच जास्त रोमॅन्टिक भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या नक्कीच प्रकाशित होईल. बाकी आजच्या भागासाठी मला खूप साऱ्या कमेंट्स हव्या आहेत, कारण रोमॅन्टिक पार्ट लिहिणं खरंच गाईज सोपं नसतं. त्यामुळे प्लीज तुम्ही असा कमेंट नका करू की पुढचा भाग कधी येईल. मी तुम्हाला सांगतच असते पुढचा भाग उद्या येणार आणि मी उद्या तो भाग अपलोडसुद्धा करत असते. त्यामुळे प्लीज थोड्याशा वेगळ्यासुद्धा कमेंट्स करा, जेणेकरून वाचायलासुद्धा तुमच्या कमेंट्स खूप छान वाटेल. जसं तुम्हाला माझी स्टोरी वाचायला भारी वाटतं ना, तसं मलासुद्धा ना तुमच्या त्या कमेंट्स वाचायला खूप छान वाटत असतं. त्यामुळे प्लीज छान कमेंट्स करत राहा आणि लवकरच पुढचा भाग मी अपलोड करणार आहे. बाय, टेक केअर. असंच वाचत राहा.